नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. तर बघा, ओके, महाराष्ट्र CET सेलच्या ऑफिशियल जो काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, या ब्राउचरवरून आपण बघण्याचा प्रयत्न करू की ॲडमिशन म्हणजे ऑफिशियली कोणत्या प्रकारे कॅन्सल केली जाते. ठीक आहे. आणि हा जो काही व्हिडिओ आहे, म्हणजे या व्हिडिओ अंतर्गत महाराष्ट्र CET सेल थ्रू ज्याही काही कोर्सेसचे ॲडमिशन्स होतात, ओके, जसं की हे UG कोर्सेस दिलेले आहे, BA, BTech, बी प्लॅनिंग, बी डिझाईन, बी आर्ट, या सगळ्या कोर्सेस. त्यानंतर PG कोर्सेस आहे, MTech, ओके, ME झाले, MCA झाले, या सगळ्या कोर्सेससाठी एकच कॉमन मेथड आहे. ठीक आहे, ॲडमिशन कॅन्सल करण्याची. तर बघा, तुम्ही कंटेंटमध्ये 15वा नंबरचा कंटेंट बघा, हा कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन अँड द रिफंड ऑफ फीज, रिटर्न ऑफ डॉक्युमेंट्स बाय द इन्स्टिट्यूशन, 89 पेजवर. ठीक आहे. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे, मी जे काही माहिती सांगणार आहे ती सगळी या इन्फॉर्मेशन ब्राउचरवरनंच ती माहिती प्लॉट केलेली आहे. त्याच्यामुळे मी माझ्या मनाने इथे काहीच बोलत नाही. जे काय आहे ती इन्फॉर्मेशन ब्राउचरला पकडून, ठीक आहे, ती काही सगळी जे काही प्लॉट केलेलं आहे मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. इथे बघा 15 नंबरचा कंटेंट आहे. यावर 2-3 प्रकारे म्हणजे A सेक्शन दिलं आहे, B सेक्शन दिलं आहे, C सेक्शन दिलं आहे, आफ्टर दॅट लास्टली D सेक्शन दिलं आहे. तर या सगळ्या याच्यावरूनच प्लॉट करून मी एक PDF तयार केलेली आहे आणि इथे तुम्हाला शॉर्टमध्ये आणि आपल्या मराठीत सोप्या भाषेत मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. सगळ्या, ओके, म्हणजे CET सेल थ्रू जे काही UGचे आणि PG कोर्सेस आहे या सगळ्यांसाठी, ओके, ॲडमिशन कसं कॅन्सल करायचं स्टेप बाय स्टेप आपण या सगळ्या गोष्टी इथं बघूया. बघा, ॲडमिशन घेतलं होतं परंतु काही कारणास्तव तुम्हाला समजा ती ॲडमिशन कॅन्सल करावं लागत आहे. मग तुम्हाला रिफंड कसं मिळणार, तुमचे डॉक्युमेंट्स कसे परत मिळणार, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण क्लिअर माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. तर चला आपण सुरू करूया. स्टेप नंबर फर्स्ट. बघा, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं. बघा, स्टेप नंबर फर्स्ट, ऑनलाईन कॅन्सलेशन प्रोसेस. म्हणजे तुमच्या लॉगिन आय डीवरून, ठीक आहे, तुमच्याच लॉगिन आय डी पासवर्ड आपण टाकल्यानंतर तुमचं जे काही पोर्टल होते तुमच्या नावाचं तुम्ही साईन केल्यानंतर, ठीक आहे, सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज ॲडमिशन कॅन्सलचा तुम्हाला करावा लागेल. फर्स्ट स्टेप याचं लक्षात. आफ्टर जो काही सिस्टम जनरेटेड फॉर्म प्रिंट होणार त्याच्यावर तुम्हाला साईन करून तो जो काही फॉर्म आहे तुम्हाला इन्स्टिट्यूटला द्यायचा आहे. ज्या काही पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमधनं XYZ इन्स्टिट्यूटमधनं तुम्हाला ॲडमिशन करायची आहे त्या इन्स्टिट्यूटला. याच्या लक्षात. ओके. आणि याच्यात बघा, एक महत्त्वाची इम्पॉर्टंट नोट मी टाकलेली आहे की ऑनलाईन रिक्वेस्ट वन्स सबमिटेड, ओके, म्हणजे ॲडमिशन कॅन्सल. म्हणजे समजा तुम्ही ते चुकीनं प्रिंट इन्स्टिट्यूटला परतही नाही केली, ते याचा अर्थ असं नाही की बा तुम्ही इन्स्टिट्यूटला समजा ती जी काही रिसिप्ट आहे जनरेट झाली ती परत नाही केली म्हणजे ॲडमिशन कॅन्सल होईल, असं नाही. एकदा काय तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन कॅन्सलची प्रोसेस केली म्हणजे ती फायनल झाली. याचं लक्षात. साईन कॉपी नाही दिली तर फायनल मानलं जाणार असं काही नाही. एकदा तुम्ही इथं प्रोसेस जनरेट केली ॲडमिशन कॅन्सलची का ती फायनल मानली जाईल. तुम्ही इन्स्टिट्यूटला ती प्रिंट नेऊन द्या की नका नेऊन देऊ, याचं लक्षात. खूप महत्त्वाचं. ओके. आफ्टर दॅट बघा, ओके, ॲडमिशन कॅन्सल झाल्यावर सीटवरचा तुमचा जो काही हक्क राहतो तो संपतो आणि ती सीट पुढच्या राऊंडसाठी अवेलेबल आहे. समजा तुम्ही कॅप राऊंड पहिल्यामध्येच समजा तुम्ही तुमची ॲडमिशन कॅन्सल केलेली आहे, काही हरकत नाही. मग जो काही तुमचा सीटवरचा हक्क होता सेकंड कॅप राऊंडमध्ये ती सीट म्हणजे सगळ्यांसाठी जे काही नेक्स्ट येणारे जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी तो काय राहील म्हणजे तो अवेलेबल राहील. दिस इज द फर्स्ट स्टेप. आफ्टर दॅट बघा स्टेप बाय स्टेप आणि सिम्पली 5-6 मिनिटात तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करत आहे. स्टेप सेकंड, रिफंड ऑफ फीस बिफोर द लास्ट डेट. याचं लक्षात. हे खूप महत्त्व आहे. जर तुम्ही लास्ट डेट पूर्वी ॲडमिशन कॅन्सल केलं तर कसा तुम्हाला रिफंड येऊ शकतो. बघा, इन्स्टिट्यूट 1000 प्रोसेसिंग चार्ज ओके, म्हणजे त्यांच्याकडे ठेवणार, डिबेट करणार आणि बाकीची फीस तुम्हाला रिफंड करेल. जी काही तुमची त्या इन्स्टिट्यूटची फीज आहे, जी काही तुम्ही फी भरली असेल, फक्त ती 1000 प्रोसेसिंग फीस त्यांच्याकडनं ठेवणार. कारण की काय आहे ना, जेव्हा तुम्ही त्या एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन कॅन्सल करतात तुम्हाला प्रोफार्मा वगैरे भरावं लागतं त्यांना. ओके. म्हणजे मग ते जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्या लॉग इन थ्रू CET पोर्टलला कळवते की हा जो काही विद्यार्थी आहे याची आमच्या इथे ॲडमिशन झाली होती परंतु काही कारणास्तव हा विद्यार्थी आमच्या इथनं ॲडमिशन कॅन्सल करत आहे. मग त्यांना जी काही इन्स्टिट्यूटला प्रोसेसिंग फी भरावं लागतं CET पोर्टलला माहिती देण्यासाठी, ती फी त्यांनी डिडक्ट कर आणि बाकी जी काही रिमेनिंग फीज आहे ती तुम्हाला मिळणार. ठीक आहे. आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स 2 दिवसात परत दिले जाणार. 101%. याच्यात काही डाऊट नाही. याच्या लक्षात. ओके. आफ्टर दॅट थर्ड स्टेप, ओके, बघा, लेट कॅन्सलेशन आफ्टर लास्ट डेट. लास्ट डेट संपल्यानंतर जर तुम्ही कॅन्सल केलं तर काय प्रोसेस आहे बघा. जर तुम्ही लास्ट डेटनंतर जर ॲडमिशन कॅन्सल केली तर फक्त सिक्युरिटी डिपॉझिट आणि कॉशन मनी परत मिळेल.
लास्ट डेट नंतर. एकदा लक्षात, खूप महत्त्वाचं आहे. ओके. आणि जो काही बाकी रिफंड आहे तो काही तुम्हाला मिळणार नाही. ओके. ऑनलाईन कॅन्सलेशन लिंक बंद होईल, कारण की एकदा किती लास्ट डेट निघून गेलं का या सगळ्या गोष्टी होणार. नंतर तुम्हाला मॅन्युअल रिटर्न ॲप्लिकेशन इन्स्टिट्यूटला द्यावा लागेल. एकदा लक्षात, कारण की ती ऑलरेडी लिंक बंद झाली होती आणि तिथे लिहिलेलं आहे ओके सिक्युरिटी डिपॉझिट आणि कॉशन मनी तुम्हाला मिळणार. म्हणजे जो काही इन्स्टिट्यूट आहे पर्टिक्युलर त्यांच्या हेडखाली जे काही पैसे रिटर्न मिळायचे तेच मिळणार, पूर्ण मिळणार. आफ्टर दॅट स्टेप 4 रिटर्न ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट. कोणतंही संस्था तुमची मूळ प्रमाणपत्रे थांबवू शकत नाही. ज्या काही कोणत्याही पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुमचं झालेलं असेल तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स ही सगळी प्रोसेस झाल्यावर तुम्हाला देणंच आहे. जबरदस्तीने एक्स्ट्रा फी पण मागू शकत नाही, बिलकुल नाही. ओके. तुमचे डॉक्युमेंट्स परत मिळवणे आपला हा राईट आहे, तुमचा हक्क आहे. याच्यात काही अडथळा येणारच नाही आणि असं कोणतं कॉलेज सहसा करतच नाही. ओके. स्टेप 5 फीज फॉर द नेक्स्ट इयर्स. ॲडमिशन कॅन्सल केल्यानंतर इन्स्टिट्यूटला पुढील वर्षाची फीज मागण्याचा अधिकार नाही, काही विषयच नाही. एकदा तुम्ही तिथं ॲडमिशन कॅन्सल केली ओके ठीक आहे. बघा क्विक टिप्स फॉर द स्टुडंट्स, खूप महत्त्वाच्या टिप्स आहे. बघा ॲडमिशन कॅन्सल करायचं असल्यास वेळेत प्रोसेस पूर्ण करा, नाहीतर रिफंड कमी होईल. मी सांगितलं असं तुम्हाला बिफोर द लास्ट डेट अँड आफ्टर द लास्ट डेट काय फरक पडतो. ओके. ऑनलाईन रिक्वेस्ट फायनल मानली जाते, प्रिंट कॉपी दिली तरी चांगलं. आपण काय आहे ना, म्हणजे ऑनलाईन जी काही तुम्ही रिक्वेस्ट प्रोड्यूस करता सिस्टम जनरेटेड जो काही रिसिप्ट तयार होतो तो तुमचा तो म्हणजे कॉलेजकडनं कॉलेजकडे नेलंच पाहिजे असं नाही. एकदा का तुमचा फायनल ऑनलाईन फॉर्म जनरेट झाला म्हणजे तुमची ॲडमिशन कॅन्सल झाली. येतं लक्षात. डॉक्युमेंट्स 2 दिवसात परत मिळाली पाहिजेत, हे तुमचा अधिकार आहे. ठीक आहे. इन्स्टिट्यूट जर रूल्स तोडत असेल तर 100% ओके आपण तक्रार नोंदवू शकतो, पण अशा घटना होतच नाही. येतं लक्षात. तर बघा एंडला मी बोलतो की स्टुडंट ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर घाई करू नका, परंतु घाई तर करायची नाही, परंतु वेळेत पण करायचं आहे. ओके. तो फीजच्या गोष्टी वगैरे लक्षात घे. तुमचा रिफंड आणि डॉक्युमेंट्स परत मिळवणे हा तुमचा हक्क आहे. ओके. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा. ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.